परीक्षिताला ही कथा सांगितली जी त्यांनी महर्षी व्यासांकडून अर्थात पितृमुखातून ऐकली. आणि आत्मोद्धारासाठी पहिल्यांदा भागवताचं कथन हे शुकदेवांनी केलं. तत्पश्चात हे कथन गोकर्णानी दुंदुकारीसाठी केलं आणि त्याच्यानंतर सनत कुमारांनी ते ऋषीगणांना दिलं. धुंदुकारींनी जेव्हा ही कथा सुरू केली तेव्हा धुंदुकारींनी सर्वप्रथम त्याच्याच मातापित्यांची कथा धुंदुकारीला सांगितली. आणि मी काल कथेचा भाग सांगितलेला होता आणि मी असं म्हणलं होतं की ह्याच्यातली जी रूपकाची योजना आहे तो भाग मी उद्या सांगेन. मी थोडक्यात पुन्हा सांगते की आत्मदेव नावाचा कुणी एक ब्राह्मण होता. तुंगभद्रेच्या काठावरती तो राहत होता आणि त्याच्या पत्नीचं नाव धुंधली असं होतं. अपत्य प्राप्ती नव्हती म्हणून आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी वनात गेला. तिथे एका महर्षींची भेट झाली. महर्षींनी फलस्वरूप एक फळ त्याला दिलं आणि सांगितलं की पत्नीला खायला घाल, पुत्ररत्नाची प्राप्ती होईल. पत्नीने खाल्लं नाही. तिला स्वतःचं यौवन अपत्यापेक्षा जास्त महत्वाचं वाटलेलं होतं. तेव्हा त्या धुंधलीच्या धाकट्या बहिणींनी स्वतःचा पुत्र ह्या धुंधलीच्या हातामध्ये आणून दिला. त्या पुत्राचं नाव ठरलं धुंदुकारी. आणि ह्या आत्मदेवाला जे फळ महर्षींनी दिलेलं होतं ते धुंधलींनी एका गाईला खायला घातलं. आणि त्यानंतर गाईला म्हणे मानव बालकाची प्राप्ती झाली. ज्याचे कान गाईसारखे होते तोच हा गोकर्ण. आता ही सगळी रूपक आहेत. तुंग, आपण उत्तुंग अशा अर्थाने जो शब्द वापरतो तोच तुंग. तुंग म्हणजे अधिक, जास्त, मोठा. भद्रा म्हणजे कल्याण करणारी, संपूर्ण जीवमात्राचं कल्याण करणारी ती तुंगभद्रा म्हणजे आपलं हा आयुष्य. ह्या संपूर्ण आयुष्य रूपी नदीच्या काठावरती आत्मदेव म्हणजे आपल्यातला जीवात्मा राहत होता. त्याची पत्नी धुंधली म्हणजे आपला स्वभाव, आपली बुद्धी. ती कशी होती तर ती कर्कशा होती. म्हणजे मुळात ती आपली प्रकृती वाईट नसते, पण जेव्हा तिला षड्रिपू येऊन मिळतात, प्रकृती ही अष्टधा आणि त्याच्यामध्ये पंचमहाभूतांबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार असे 3 घटक या अष्टधा प्रकृतीमध्ये सांगितलेले. आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे क्रमशः जितके आवश्यक आहेत तितकेच घातक आहेत. कारण मन चटकन अहंकाराकडे वळतं आणि तो अहंकार एकदा का बुद्धीमध्ये प्रवेशला की तो तुमचा स्वभाव बनतो. आणि अशा षड्गुणांनी व्यापलेली ही बुद्धी ही धुंदली, जी स्वतःच्याच मस्तीमध्ये धुंद असते, जी अहंकाराने भारलेली असते, जिला अहंकार आणि स्वार्थ याच्यामुळे दुसऱ्या कशाचीच कमा नसते, ती धुंदली. तिची धाकटी बहीण म्हणजे वृत्ती. आपण किती पटकन म्हणतो की त्या माणसाची ना तशी वृत्तीच नाही. वृत्ती म्हणजे काही कारणाने तयार झालेला स्वभाव, त्याला म्हणतात वृत्ती. आता वृत्ती ही स्वभावाचीच धाकटी बहीण की नाही. तुम्ही ज्या प्रकारचे संस्कार कराल त्या प्रकारची वृत्ती घडत जाते. फक्त प्रल्हाद हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सगळ्याच गोष्टी जीन्स मधून येत नाहीत, नाहीतर त्याच्यामध्ये हिरण्यकश्यपूचा क्रूरपणा पण आला असता. हिरण्यकश्यपूचा क्रूरपणा प्रल्हादामध्ये कुठेही दिसत नाही, कारण त्याची चित्त वृत्ती ही नारायणमय झालेली होती. कयाधू जी हिरण्यकश्यपूची पत्नी आणि प्रल्हादाची आई, ती गर्भवती असतानाच नारदांनी तिला स्वतःच्या आश्रमामध्ये नेलेली होती. आणि गर्भपूर्व संस्काराच्या मुशीतून प्रल्हादासारखा लोकोत्तर भक्त जन्माला आलेला होता. ही होती प्रल्हादाची वृत्ती. आणि एखादा धुंदुकारी जो खूप अर्थाला लागतो आणि त्याची वृत्ती ही दैत्यांसारखी होते. म्हणून ही वृत्ती ती त्या धुंदुली म्हणजे बुद्धीची धाकटी बहीण. वृत्तीने स्वतःचं अपत्य म्हणजे पुत्र बुद्धीकडे आणून दिला आणि बुद्धीला सांगितलं की याचं पालन पोषण कर. ह्या धुंदलीच्या बहिणीचा म्हणजे ह्या वृत्तीचा पुत्र कोण तर अहंकार. अहंकार हा वृत्तीचा पुत्र आहे
5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्याबरोबर ज्या तन्मात्रा येतात, म्हणजे आपण डोळ्यांनी बघतो म्हणजे दिसणे, आपण जिभेने चव घेतो म्हणजे रस, आपण स्पर्श करतो म्हणजे त्वचा, ह्या ज्या सगळ्या 5 तन्मात्रा आहेत ह्या त्या 5 वेश्या. कारण ह्या 5 वेश्या तुम्हाला विषय सुखाकडे ओढून नेतात. एखादी कडू गोष्ट आपल्याला खायला दिली तर आपण म्हणतो चव चांगली नाही, म्हणजे रस निष्पत्ती चांगली नाही. पण तीच कडू मात्रा सर्व वैद्याने दिली तर निमूटपणे खातो, कारण बरं व्हायचं असतं ना. आता एखादा अपवादाने रोगी असा असू शकतो की तो म्हणतो की नाही, कडू पण साखरेच्या पाकात घोळून दिलं तर औषध म्हणून घे, त्याच्यापेक्षा आहे तो आजार चांगला आहे. धुंदुकारी हा असा रोगी आहे की ज्याला कळतच नाही आपण रोगी आहोत. अहंकारी माणसाला कळतच नसतं की आपल्याला अहंकार नावाचा रोग जडलेला आहे. त्याला असं वाटत असतं की माझ्या इतका हुशार मीच, माझ्या इतका शहाणा मीच, माझ्या इतकं कळतं असं कोणी जन्माला चाललेलं नाही. एक ग्रीस मधला तत्वज्ञ सॉक्रेटिस, त्यांनी असं त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं की खरा उत्तम शिष्य कोण, तर ज्याला हे कळतं की मला काहीच कळत नाही तो उत्तम शिष्य. कारण जर शिष्याचाच भाव असा असेल की मला सगळंच कळतं, मला सगळ्यातच सगळं कळतं, तर जाणून आणि समजून घेण्याची इच्छा उरणार कोणाला. विद्यार्थी या शब्दामध्ये पण हाच अर्थ अभिप्रेत आहे. विद अधिक अर्थी, विद म्हणजे विद्या ज्ञान, अर्थी म्हणजे ज्याला कमवण्याची इच्छा आहे असा. जर विद्यार्थ्यालाच विद्या कमवण्याची इच्छा नसेल तर त्याला विद्यार्थी का म्हणून म्हणायचं. आजकाल विद्यार्थीपेक्षा परीक्षार्थी लोक जास्ती दिसतात. ह्या परीक्षेमध्ये यश मिळवायचंय आणि म्हणून आम्हाला शिकायचंय, हा पोर्शन परीक्षेला येणारच नाहीये, नाही शिकलं तरी हरकत नाही. असं जर उद्या एखादा ENT स्पेशलिस्ट म्हणला की मी इयर हा विषय ऑप्शनला टाकलेला होता, मी फक्त NT स्पेशलिस्ट आहे, चालेल का? ही लावल्या की माझ्या डिग्रीमध्ये, पण तो विषय मी ऑप्शनला टाकलेला होता, मला त्या बाबतीतले आजार असतील तर विचारू नका. तसंच अध्यात्माच्या मार्गामध्ये येऊन एखादा विषय आम्ही ऑप्शनला टाकला असं म्हणू शकत नाही. षड्रिपून मध्ये सगळेच्या सगळे रिपू दमन करून संपवावे लागतात, मग कर्दम जन्माला येतात. जी भागवताची मुख्य कथा सुरू होते कपिल मुनी, आणि कपिल मुनींनी सांगितलेली कपिल गीता, अर्थात त्यावेळेला मी पुन्हा सांगतेच. तर हा धुंदुकारी कोण, तर जो हा षड्रिपूंनी भारलेला आहे, या 5 तन्मात्रा, या 5 वेश्यांच्या जो अधीन झालेला आहे, अंतिमतः ह्याच 5 वेश्या ह्या धुंदुकारीला एकत्र करतात, त्याच्या जवळचं उरलं सुरलं लुबाडून घेतात आणि त्याला मारून टाकतात. ह्या विषय वासनांच्या मागे माणूस इतका धावतो आणि मग ज्या वेळेला लोकांना कळून चुकतं की ह्याच्याकडे आता काही उरलेलं नाही, तेव्हा त्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी कोणीही येत नाही. अगदी ह्या 5 तन्मात्रा ह्या वेश्या सुद्धा नाही. ही कथा म्हणजे धुंदुकारी. तो जो जीवात्मा आहे आत्मदेव, तो ह्या सगळ्यांनी उद्विग्न झालेला होता आणि त्याला गोकर्णाने बोध केला की पिता आता तुम्ही इथून बाहेर पडा. हा देह तुमच्या राहण्यालायक उरलेला नाही. जिथे अहंकाराचं प्राबल्य बळावलेलं आहे, जिथे बुद्धिरूपी मातेचं वर्चस्व वाढलेलं आहे, तिथे आत्मदेवांना जागा नाही. कारण गीतेच्या 11व्या आणि 10व्या अध्यायामध्ये स्वतः भगवंत असं सांगतात की संपूर्ण जीवमात्रांमध्ये मी आत्मरूपाने वास करतो. थोडक्यात हा आत्मदेव म्हणजे भगवंताचा अंश आहे. आणि जिथे अहंकार अशी दुर्बुद्धी आणि अशी दुष्प्रवृत्ती बळावते, तिथून परमेश्वर निघून जातो. आत्मदेव निघून गेलेला आहे. आत्मदेवाने आत्महत्या नाही केली, आत्मदेव निघून गेला. परमेश्वर कसा आत्महत्या करू शकेल? तो अनादि अनंत आहे, त्याची सुरुवातच नाही, त्याचा शेवट कसा होऊ शकेल? आत्मदेव निघून गेलेला आहे, बुद्धी मात्र मेली आहे, बुद्धी मात्र मेली, बुद्धी संपते.
वृत्ती नष्ट पावते पण आत्मदेव जिवंत नाही, तो अखंड आहे. मग त्यांनी काय केलं, तो गंगेच्या काठी गेला आणि त्यांनी तपश्चर्या सुरू केली की गंगा कोण आहे बरं, महादेवांच्या मस्तकावरून वाहत येते. महादेव हे विमल ज्ञानाचं प्रतीक आहे आणि वाहणारी गंगा ही ज्ञानगंगा आहे. या आत्मदेवांनी ज्ञानगंगेच्या काठावरती जाऊन तपश्चर्येला प्रारंभ केला. त्याला त्याचं स्वस्वरूप कळालं आणि तो पश्चाताप दग्ध झाला आणि म्हणाला, व्यर्थ माझं आयुष्य, जो नव्हताच पुत्र तो हट्टाने काढून घेतला आणि मी विनाशाला पावलो. जो अहंकार जन्मालाच आलेला नव्हता त्याला मी माझ्या हट्टाने जन्माला घातला. जीवात्मा बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी सगळ्यात मोठा कारणीभूत घटक आहे. कारण तो जो अहंकार सुखावतो ना, वाढतो बुद्धीच्या जोरावरती, पण सुखावतो तो मात्र जीवात्मा असतो. म्हणजे जेव्हा लोक येऊन म्हणतात की वा वा तुमच्यासारखे तुम्हीच, तेव्हा बुद्धीने खुश होतो. अहम पडत की वा वा माझ्यासारखा मीच. तो जीवात्मा असं म्हणतो की वा माझ्यासारखा मीच. जीवात्मा म्हणजे काय, तो देव, तो तर जाणून टाकतात. मग देहाचं काय, देव म्हणजे मी नाहीच. मग आत्मा म्हणजे जर का मी असेल तर हो माझ्यासारखा मीच, कारण मी साक्षात भगवंत स्वरूप आहे. ही जाणीव जर झाली तर त्याच्यामध्ये अहंकाराचा लवलेश येत नाही. आपले सगळे सुरगण किंवा आपले पूर्वासुरी पण म्हणतात अहम ब्रह्मास्मी, पण ते अहंकाराने नाही, ते विनम्रपणे म्हणतात अहम ब्रह्मास्मी. ते ब्रह्मतत्व म्हणतात ते मीच आहे, ते मला माझ्यातच सापडलेलं आहे. की ज्ञानाच्या अधिकारवाणीतून आलेली गोष्ट आहे, न की अहंकारातून आलेली. रावणाधिक मंडळी जेव्हा अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात त्याच्यामध्ये अहंकार आहे की ब्रह्मदेवाला सुद्धा मी जिंकून घेतलेला आहे, माझ्या इतका मोठा कोणी नाहीच. आणि जेव्हा आमचे ऋषीगण म्हणतात अहम ब्रह्मास्मी, तेव्हा ते ज्ञान मार्गाने ब्रह्मरूप होतात आणि मग म्हणतात अहम ब्रह्मास्मी. जे किंमती तेच ब्रह्मांड, जे मला माझ्यात दिसतंय तेच संपूर्ण ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्या अंतरात्म्यात आहे. त्याची जाणीव होणं म्हणजे ज्ञानगंगेच्या काठावर तपश्चर्या करणं, जी आत्मदेवांनी केली. धुंधली ती अहंकाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिवसेंदिवस जीर्ण व्हायला लागली. बुद्धीचा वापरच शून्य झाला ना. अहंकारी माणूस बुद्धीचा वापर करतच नाही, मंदीच त्याला बुद्धीचा वापर करण्यासाठी. आणि जेव्हा त्या बुद्धीचा वापर केलाच जात नाही, बुद्धी वापरलीच जात नाही, तेव्हा ती बंद पडते, ती संपून जाते. बुद्धीचा दुर्दैवी अंत झाला. धुंधली त्या धुंदुकारीच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत दुःखी कष्टी होऊन मृत्यू पावली असे कथाकार सांगतात. त्या वृत्तीचं काय सगळं ठाऊक नाही, पण ती तिचीच धाकटी बहीण असल्याने तिच्या बरोबर ती संपली असेल. धुंदुकारी पण गेला आणि मग जेव्हा आपण कालच्या कथेमध्ये बघितलं की धुंदुकारी हा पिशाच योनीमध्ये शिरला आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला घाबरवायचा प्रयत्न करत राहिला. अशात एकदा गोकर्ण सामोरा आला आणि गोकर्णावरती त्याचा परिणाम होईना. गोकर्णाने अंतर्ज्ञानाने ओळखलं की हा तो असा सावत्र भाऊ आहे. गोकर्ण हे सात्विक देशाचं फळ आहे. गाय ही अत्यंत परम पावन मानली गेलेली आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे. आणि गोकर्ण गायीसारखे ज्याचे कान आहेत असा हा गोकर्ण सांगतो की जेही कोणी माझ्याकडे येतील त्यांना मी पावन करेन, हे माझं ध्येय आहे. गोमूत्र सुद्धा पावन करण्यासाठी वापरलं जातं. खरं तर गोमय म्हणजे शेण असेल किंवा गोमूत्र असेल, म्हणजे जितका गोरस प्रधान आहे, दूध जितकं महत्वाचं आहे तितकंच हिंदू धर्मशास्त्रांनी गोमय आणि गोमूत्रालाही धार्मिक गोष्टींमध्ये पावित्र्याचं स्थान दिलेलं आहे. आणि अशा गायीचा आत्मज तो गोकर्ण, जो अंतर्बाह्य पवित्र आहे तो गोकर्ण, जो अहंकार विरहित आहे तो गोकर्ण. गायीमध्ये म्हणे 33 कोटी देवांचा निवास असतो, ज्याच्या अंतरात्म्यामध्ये प्रत्यक्ष भगवंत वास्तव्याला आहेत, तो गोकर्ण. आणि गोकर्णाने संकल्प केलेला आहे की मी धुंदुकारीला मुक्ती देईनच. सूर्यनारायणांकडे त्यांनी विचारणा केली आहे की असं काय करू
जेणेकरून माझ्या सावत्र भावाला मुक्तीचे रस्ते खुले होतील. आणि सूर्यनारायण सांगतात की तीच भागवत कथा श्रवण कीर्तन कर. गोकर्णांनी नैमिषारण्यामध्ये कथेचा प्रारंभ केलेला आहे. आणि मी काल असं म्हणलं होतं की धुंधुकारी बांबू मध्ये जाऊन राहिलेला होता. बांबू हे ह्या इथल्या सगळ्या वासनांचं प्रतीक आहे. भौतिक जगातल्या वासनांचं प्रतीक म्हणजे बांबू. आता ह्याच साधर्म्य कुठेतरी गुढीपाडव्याशी ती कथा नंतर सांगेन मी, कारण बांबूच लागतो ना गुढीपाडव्याला पण. तो का त्याच्याही मुळाशी हीच संकल्पना आहे. तर ह्या सगळ्या वासनांचं प्रतीक म्हणजे बांबू. जिथे धुंधुकारी जाऊन राहिलेला होता त्या बांबूला 7 गाठी होत्या. त्या 7 गाठी म्हणजे ह्या भौतिक जगातल्या 7 प्रकारच्या आसक्ती. ह्या 7 प्रकारच्या आसक्ती कोणत्या? तर स्थावर जंगमाचा मोह जो माणसाला सुटता सुटत नाही. किंबहुना कधीच सुटत नाही, कारण स्थावर जंगमामध्ये माणसाचं मन जितकं म्हणून अडकलेलं असतं तितकं आणखी कशातच अडकलेलं नसतं. म्हणजे आज तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये जा, पाऊण केसेस ह्या प्रॉपर्टीसाठी लागलेल्या दिसते. पाऊण केसेस का? कारण स्थावर जंगमाचा मोह. तर इथून परती जाताना यातला काहीच नेता येत नाही, एक वीट पण देता येत नाही, तरी लोकांना स्थावर जंगमाचा मोह आहे. अगदी अशीच कथा महाभारताच्या वनपर्वामध्ये आलेली आहे. जेव्हा पांडव वनवासामध्ये होते आणि त्या यक्षाने काही कूट प्रश्न विचारलेले होते आणि एक युधिष्ठिर सोडून उर्वरित 4 पांडव मूर्छित पडलेले होते, तेव्हा यक्षाने एक प्रश्न विचारला होता की हे युधिष्ठिरा, ह्या जगातलं महदाश्चर्य कोणतं? या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? आणि युधिष्ठिर सांगतो की ह्या जगामध्ये प्रत्येक जीव ते बघत असतो की इथे आलेला जाताना रिकाम्या हातांनी जातो आणि तरीही इथला प्रत्येक जण 2 हातात मावणार नाही एवढं स्थावर जंगम गोळ्या करण्याच्या मागे असतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य. कारण डोळ्यांनी बघूनही त्यांना त्याचा बोधच होत नाही की आपली जायची वेळ आली की रिकाम्याच हाताने जावं लागणार आहे. हे आश्चर्य. आणि दुसऱ्या अर्थाने बघायला गेलं तर हे माणसाचं अज्ञान आहे. आणि आजचं आपलं विज्ञान तर सांगतं की मॅन इज अन इंटेलिजंट ॲनिमल. मनुष्य हा म्हणजे बुद्धिमान प्राणी आहे. ती कसली बुद्धी की ज्याला हे समजून उमजून डोळ्यांनी बघूनही वळतच नाही की इथून जाताना त्याच्यातलं काहीच वरती नेता येणार नाहीये आणि तरीही तो गोळा करण्याच्या मोहामध्ये अडकतो. ही पहिली आसक्ती ही स्थावर जंगमाची आसक्ती. या कथेचं निरूपण जसं पुढे पुढे जायला लागलं ते पहिलं बांबूचं पेर फुटलं. धुंधुकारीची स्थावर जंगमाची आसक्ती संपली. धुंधुकारी अंशतः या वासनेच्या फेऱ्यातून मुक्त झाला, मोकळा झाला. दुसरी आसक्ती क्रमशः पती किंवा पत्नीची. साधक पुरुष असेल तर पत्नीची आणि साधिका असेल तर पतीची आसक्ती संपता संपत नाही. ही दुसरी आसक्ती तीही पिकली. तिसरी आसक्ती अपत्याची. सगळा जीव त्या मुलांमध्येच अडकलेला असतो. आपले पूर्वज हुशार होते हो, त्यांनी मुलांची नावच देवांची ठेवली. ही अंतिम सवयी जरी मुलाचं नाव म्हणून तोंडात आलं तरी भगवंत ऐकताना माझं नाव घेतलं असंच ऐकतो. किती किती भगवंत उदार असावे की जेव्हा ते ऐकतात ते म्हणतात की हरेक रूपामध्ये मीच आहे, तर जेही कुठलं नाव घेत आहे ते नाव तर माझंच आहे. मोरोपंतांनी एक सुंदर आर्या लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये मोरोपंत असं म्हणतात की न कळत सरी पद अग्नी करी पडे, न करी दाप असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. चुकून जरी पाय अग्नीवरती पडला तर अग्नी काय असं म्हणत नाही जाऊ ते चुकून पडल्या नको जाळायला. अग्नी जाळायचं काम करतोच. त्याप्रमाणे देवाचं नाव तुम्ही चुकून घ्या, मुद्दामून घ्या, दुसऱ्याच कोणाचं समजून घ्या. भगवंताच्या नामस्मरणाचा महिमाच असा आहे की त्याचं नाव घेतल्या क्षणीच पापांचे पर्वत
पातक भस्म करीत असे. आणि ही तिसरी अशी अपत्यांची आसक्ती. चौथी यश. हे कोणाला नको असतं ना, म्हणजे व्यावसायिक यश असं याच्यामध्ये अभिप्रेत आहे. त्याच्यानंतर कीर्ती. ती कोणाला नको असते, सगळ्यांना हवी असते. कीर्ती किती प्रकारची असू शकते बघा. दानी करणं. तो सुद्धा काय म्हणतो, जेव्हा इंद्र त्याच्याकडे त्याची ती कवच कुंडलं मागायला आला आणि जेव्हा इंद्र म्हणला की ह्याच्या बदल्यात तू माझ्याकडनं काही मागून घे, ठाऊक नव्हतं कवच कुंडलं केल्यानंतर मृत्यू ओढवणारे. कर्णाची कीर्तीची लालसा बघा. कर्ण म्हणतो की दिल्यानंतर पुन्हा त्याच्या बदल्यात काही घेण्याची माझी वृत्ती नाही, कारण जग मला दानशूर कर्ण म्हणून ओळखतं. दानवीर ही माझी कीर्ती आहे. काहीतरी त्याच्या मोबदल्यात जर का मी घेतलं तर माझ्या कीर्तीला कलंक लागेल. जो गीतेचा प्रथम अध्याय आहे अर्जुन विषाद योगाचा, त्याच्यामध्ये की अर्जुनाला काळजी कशाची आहे, तर स्वतःच्या कीर्तीची. तो म्हणतो माझ्या कीर्तीला पट्टा लागेल की मी माझा कुलसंहार केला तर माझ्या कीर्तीवरती आच येईल आणि ती मला नको आहे. कीर्तीचा मोह सुटता सुटत नाही. आणि त्याच्या पुढे कुल म्हणजे आपला समाज. आपलं पहिला समाज हे आपलं कुटुंब असतं. त्याच्यानंतर आपण ज्या गावामध्ये राहतो तो गाव येतो आणि त्याच्यानंतर वसुधैव कुटुंबकम म्हणलं तर ही संपूर्ण पृथ्वी. आणि त्याचा मोह आपल्याला सुटता सुटत नाही. पुलंनी लिहिलं ना, पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर. तर आपण कुठल्याही गावाचे का असेल ना, पुण्या मुंबई नागपूरचेच पाहिजे असं काही नाही. आपापल्या जन्मगावाचा आपल्याला एक अभिमान असतोच. आपण ज्याही कुठल्या गावामध्ये आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा कालखंड काढलेला असतो त्या गावाविषयी आपल्याला एक प्रकारची आत्मीयता असतेच. किती साधी गोष्ट असते बघा की जेव्हा आपण पुण्यामध्ये असतो तेव्हा आपण पुणेकर असतो बरं का. आपण महाराष्ट्रातून बाहेर पडलो आणि कोणीतरी पुण्याचा, कोणीतरी नाशिकचा आणि कोणीतरी कोल्हापूरचा भेटला कुठे कर्नाटकामध्ये, तर आपण सगळे आम्ही महाराष्ट्रीयन ह्या नावाने एकत्र येतो. आणि आपण आपला देश सोडून बाहेर पडलो की कोणी कानडी, कोणी बंगाली, कोणी पंजाबी, कोणी मराठी, आम्ही सगळे भारतीय ह्या नावाने एकत्र येतो. म्हणजे प्रत्येकाला आपापला समाज प्रिय असतोच. समाजाची आसक्ती हीच ती बांबूची 7 पेरं ज्या एकेका गोष्टीची आसक्ती धुंदुकारीची सुटत गेली आणि परिणामतः त्या बांबूतून एक दिव्य पुरुष प्रकटला. बांबूतून दिव्य पुरुष प्रकटला म्हणजे अदरवाईज हा देह बांबूसारखाच असतो. नुसता सरळ सोट वाढत असतो. त्याला ना स्वतःचा गंध आहे, ना कुठलं फूल आहे, ना फळ आहे, काहीही नाही. फक्त वाढत राहायचं. काय वाढत राहणार, तर आपल्यातला अहंकार, आपल्यातली दुर्बुद्धी, आपल्यातल्या विषय वासना. पण त्याला एकदा का प्रभू भक्तीचे घुमारे फुटले की तो बांबू बांबू राहत नाही, त्याचा वृक्ष होतो. तोच तो दिव्य देह धारण केलेला धुंदुकारी जो देवगणांपैकी एक झाला, ज्याला न्यायला वैकुंठातून पार्षद म्हणजे भगवान विष्णूचे सेवेकरी आले आणि त्यांनी त्या धुंदुकारीला विचारलं की तू एवढा अपवित्र, तुला त्याच्यातून मुक्ती मिळाली कशी? आणि धुंदुकारी सांगतो की श्रद्धेने आणि भक्तीने जो भगवंताचं ध्यान करतो त्याच्या मुक्तीचे मार्ग स्वतः भगवंत उघडतो. अज्ञानी, अहंकारी, स्वार्थाने लडबडलेला, विषय व्यासनांनी व्यापलेला धुंदुकारी श्रद्धेने श्रवण केल्यानंतर पार्षदांना ते अधिकारवाणीने सांगतोय की श्रद्धेने भगवत कथेचं श्रवण करा, मोक्ष मार्गाचे दरवाजे तुमच्यासाठीही खुले होते. आता ह्या पार्षदांपैकीच 2 जण होते, जय आणि विजय. वैकुंठात जायला म्हणे 7 द्वार आहेत. आता वैकुंठ कुठला, सगळं जे काय आहे ते ह्या 3.5 हात देहामध्येच आहे. असं ह्याच्या पलीकडे जाऊन काहीही नाहीये. बहुतेक माझा आवाज पोहोचेल, आपण प्रयत्न करूया. आणि
द्वारं म्हणजे ह्या शरीरातली सप्तचक्र, जी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये जिथे हठयोगाचं वर्णन अत्यंत सविस्तरपणे केलेलं आहे, त्या 6व्या अध्यायामध्ये ही सप्तचक्र अतिशय विस्ताराने माऊलींनी सांगितलेली आहे. ह्या सप्तचक्रांनंतर सहस्राधार चक्र, 7वं चक्र येतं आणि ह्याच्या पुढे वैकुंठ लोक सुरू होतो. ह्या 7व्या चक्रावरचे द्वारपाल म्हणजे जय आणि विजय. संपूर्ण इंद्रियांवरती, बुद्धीवरती, अहंकारावरती ज्यांनी जय विजय मिळवलेला आहे तेच वैकुंठामध्ये जाऊ शकतात. एकदा सनकादिक ऋषी मुनी वैकुंठाच्या ह्या 7व्या द्वारापाशी आले आणि त्यांनी विचारलं की आम्हाला आतमध्ये जायचं आहे. आणि जय विजय त्यांना तिथेच अडवलं आणि सांगितलं की आतून तसं बोलावणं येऊ दे, त्याच्याशिवाय हे दरवाजे उघडले जात नाहीत. आणि जेव्हा सनकादिक मुनींना क्रोध अनावर झाला, त्यांनी शाप दिला की तुम्ही 7 जन्म मनुष्य लोकामध्ये जन्म घ्याल उत्तम भक्त म्हणून. तेव्हा जय विजयांनी उशाप मागितला की इतके जन्म प्रभू चरणांपासून आम्ही दूर राहू शकत नाही. तेव्हा सनकादिक ऋषी मुनींनी सांगितलं मग विरोधी भक्ती करा आणि 3 जन्मात सुटका करून घ्या. विरोधी भक्ती म्हणजे भगवंताचे शत्रू म्हणून जन्म घ्या, भगवंताची निंदा मालस्ती करा, पण ती एक प्रकारे विरोधी भक्तीच. कारण अखंड नामस्मरण होतं ना. रामाचं जितकं स्मरण सीतेने केलं नसेल तितकं रावणाने केलं. कृष्णाचं जितकं स्मरण देवकीने केलं नसेल तितकं कंसाने केलं. भले ते विचार चुकीचे असतील, पण मी मगाशीच म्हटलं तसं आजीचं नाम वदो भलं त्या मिसे. कारण कोणतं का असेल, ज्यांनी भगवंताचं स्मरण केलं त्यांना त्याचं फळ भगवंतांनी 100% दिलं. रावण काय, कंस काय, यांना भगवंतांनी स्वहस्ते यमसदनी पाठवलं. भाग्य लागतं. प्रत्यक्ष भगवंतांच्या हातून मृत्यू पावण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं, जे ह्या विरोधी भक्तांनी मिळवलं. जय विजयांनी तो उशाप तर मिळवला. आता सनकादिक मुनींचं काय झालं? त्यांना वैकुंठात नाही जाता आलं, कारण त्यांना क्रोध जिंकता आला नाही. पण विष्णूंनी मात्र असा विचार केला की एक क्रोध सोडल्यास या सनकादिक मुनींनी बाकी सगळंच प्राप्त करून घेतलेलं आहे, यांना दर्शन तर द्यायला हवं, पण प्रभूंच्या मंदिरात मात्र प्रवेश नाही. प्रभू माता लक्ष्मीसह बाहेर तर आले, पण प्रभूंची नजर स्वतःच्या चरणांकडे, प्रभूंनी त्यांच्याकडे बघितलं नाही. फार मोठा फरक आहे. आपण भगवंताकडे बघणं आणि भगवंतानी कृपामय नजरेने आपल्याकडे बघणं फार मोठा फरक आहे. आपण ओळखणे असं कधी म्हणतो, आमची ओळख आहे असं कधी म्हणतो आपण, जेव्हा मी समोरच्या व्यक्तीला ओळखते आणि समोरची व्यक्ती मला ओळखते तेव्हा त्याला ओळख असं म्हणतात. आज आपल्यापैकी पंतप्रधानांना कोण ओळखत नाही, सगळेच ओळखतात. ह्याचा अर्थ असा नाही की पंतप्रधान आपल्याला ओळखतात. फरक आहे ना. तसंच आपण सगळेच जण भगवंताला ओळखतो, भगवंतानी आपल्याला ओळखावं ह्याच्यामध्ये भक्तीची श्रेष्ठता आहे. भक्ती हे प्रेमाचं अत्युच्च रूप आहे. जेव्हा ते एकतर्फी असतं तेव्हा प्रेम असतं, जेव्हा भगवंत सुद्धा त्या साधकावरती प्रेम करायला लागतो तेव्हा त्या प्रेमाचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. तीच कालची भक्ती विरडत बसलेली होती. आणि जेव्हा नारद मुनींनी असा प्रण केला की हे भक्ती, तुला मी तुझ्या 2ही मुलांसकट पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देईन, तेव्हा महर्षी व्यासांच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की हे महर्षी, आपण भागवत कथेचा प्रारंभ करा. त्या भागवत कथेचा प्रारंभ करताना सुत शौनकादिक मुनी जे ऋषीगणांना कथा सांगत होते, ते कथा सांगताना अजून एक दृष्टांत सांगतात. कसं आहे, मुख्य सिद्धांत हा दृष्टांताशिवाय अपूर्ण असतो. कारण तत्वचिंतन हे कधी कधी निरस वाटू शकतं, पण जेव्हा त्याला उदाहरण दिलं जातं तेव्हा तीच कथा म्हणून आली की ती सुगम होते, कळायला सोपी होते, ती रसाळ होते आणि सत्कार्याला विलंब नको असा मूळ सिद्धांत सांगताना
सुत शौनकादिक मुनी कथा सांगतायत. ते म्हणतात एकदा धर्मराज युधिष्ठिराकडे इंद्रप्रस्थामध्ये असताना एक ब्राह्मण याचक म्हणून आला आणि त्यांनी काहीतरी दान मागितलं. धर्मराज होते युधिष्ठिर, त्यांनी बाहेर बघितलं तर सूर्यास्त झालेला होता आणि त्यांनी सांगितलं की हे विप्रवर आपण उद्या या, उद्या सूर्योदयाला या, मी तुम्हाला दान देतो, नक्की देतो. भीमसेन तिथेच उभे होते. त्यांनी ऐकलं. आता थोरल्या बंधूंचा उघड उघड विरोध करणं ही द्वापार युगाची रीत नव्हती. त्यामुळे भीमसेन थोरल्या बंधूंना तर काहीच बोलले नाही. ते बाहेर गेले नगारखान्यामध्ये आणि विजय दुंदुभी वाजवायला सुरुवात केली. नगारे करणे की जे विजय मिळवल्यानंतर वाजवले जायचे. सगळं इंद्रप्रस्थ गोळा झालं की झालं काय, कोणी आणि कशावरती विजय मिळवला, युद्ध सुरू कधी झालं होतं, युद्ध सुरू कधी झालं होतं. आणि सगळ्यांनी भीमसेनांना कारण विचारलं की ह्या विजय दुंदुभीचं कारण काय. आणि भीमसेन हसतात आणि सांगतात, आत्ताच आमच्या थोरल्या बंधूंनी काळावरती विजय मिळवलाय. त्यांना खात्री आहे की ते उद्याचा सूर्योदय बघणार आहेत आणि म्हणून त्यांनी उद्याच्या सूर्योदयाला त्या ब्राह्मणाला बोलवून घेतलंय दान देण्यासाठी. आणि म्हणून हे दान त्यांच्या त्या विजयाच्या प्रित्यर्थ आहे. युधिष्ठिरांना स्वतःची चूक कळली. द्वापार युगाचा काळ आहे. स्वतःची चूक लोक मान्य करायचे. युधिष्ठिरांनी स्वतःची चूक मान्य केली. त्यांनी त्या ब्राह्मणाला बोलवून आणलं, त्याला इच्छित दान दिलं. सत्कार्याला विलंब नको हे सांगताना सुत शौनकादिक मुनी ही कथा सांगतायत आणि म्हणतायत की अशा तऱ्हेने विलंब न लावता व्यासांनी पहिली कथा सांगायला सुरुवात केली भागवताची. कुठली? जी आरंभ रंभीची रंभा. रंभा सुरुवात, आरंभ, सुरुवातीची सुरुवात कशी झाली अशी कथा सांगण्यासाठी महर्षी व्यासांनी आरंभ केला, सुरुवात केली. आजची बिग बँग थिअरी असेल किंवा डार्विनचा सिद्धांत असेल हे मी आजच्या विज्ञानाप्रमाणे सांगतेय, किंवा आमच्या पूर्वासुरींनी सांगितलेला अध्यात्म किंवा दशावतार असतील, या सगळ्यांचं मिळून तत्वज्ञान, ज्ञान किंवा विज्ञान एकच आहे. बघा अथर्व शीर्षामध्ये गणपतीला असं म्हणलंय, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी, तूच ज्ञान आणि विज्ञानमय आहेस. कारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जी गोष्ट सिद्ध करून दाखवता येते ती विज्ञान, जे सिद्ध करता येत नाही पण ज्याची प्रचिती घेता येते ते ज्ञान. या संदर्भात एक मी छोटीशी कथा सांगते. एकदा स्वामी विवेकानंद शिकायला गेलेले होते आणि तेव्हा एक बोरो ऑफिसर त्यांना शिकवत होता आणि त्यांना स्वामीजी अजिबात आवडायचे नाहीत. ते हिंदू म्हणून त्यांना सतत कमी लेखायचे. आणि एकदा त्यांनी विचारलं की बुद्धी असते का, भगवंत असतो का? आणि स्वामीजी म्हणले हो असतो ना. स्वामीजी म्हणले हो असतो ना. कसा आणि कुठे असतो, सिद्ध करून दाखवा. स्वामीजी हसले, म्हणले सोपी गोष्ट आहे. ते म्हणले माफ करा, लहान तुम्ही मोठा घास, पण मी काही प्रश्न विचारेन आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. त्या अध्यापकांनी अनुमती दिली आणि स्वामीजींनी विचारलं की महोदय तुम्हाला बुद्धी आहे का? स्वतःच्या प्रोफेसरला विचारताय तुम्हाला बुद्धी आहे का? प्रोफेसर म्हणले अर्थातच आहे ना, म्हणून तर तुम्हाला शिकवण्याचं काम मला दिलंय. नरेंद्र म्हणतात सिद्ध करून दाखवा. बुद्धी आहे तर प्रमाण द्या, बाहेर काढून दाखवा डोक्यातून की ही बुद्धी. अध्यापक म्हणतात असं कसं? तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, तुम्हाला माझ्या जवळ यावं लागेल, तुम्हाला माझ्याकडून शिकावं लागेल आणि मग तुम्हाला कळेल की माझ्याकडे बुद्धी आहे. नरेंद्र म्हणतात हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आधी तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की भगवंत आहे, मग त्याच्या जवळ जावं लागेल, मग त्याच्याकडून समजून घ्यावं लागेल आणि मग स्वतःच सिद्ध होईल की भगवंत आहे. तर थोडक्यात काय, श्रद्धा महत्वाची. कथेचं मूळ लक्षण काय, तर जो श्रद्धायुक्त अंतःकरणाने ऐकेल
त्याच्यासाठी ह्या कथेमधून मोक्ष किंवा आत्मोद्धार हा लिहिलेला आहे. जेव्हा अहंकार बळावतो तेव्हा काय काय होतं बघा. आपल्याकडे जी आरंभीची कथा महर्षी व्यास सांगतात, त्या आरंभीची कथा ते सुरू करतात ती स्वयंभू मनुपासून. आपल्याकडे 14 मन्वंतर झालेली आहेत किंवा होतात असं आपली पुराणं सांगतात. या 14ही मन्वंतरांमध्ये 14 मनु होतात. म्हणजे एक मूळ कोणीतरी असतं आणि तिथपासून पुढे हा समाज चालायला लागतो. या इथे एक गोष्ट नमूद करावी लागेल की सगळे जातीयवादी विचार मंदिराच्या बाहेर चपलेबरोबर उतरवून सांगते. मनु ब्राह्मण नव्हता, मनु क्षत्रिय होता. वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेलं आहे. प्रतिमा मराठी वाल्मिकी सांगतात, सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. तो हा मनु क्षत्रिय होता, तो रामाचा पूर्वज होता, मनु ब्राह्मण नव्हता. तर जी मनु संहिता आणि ज्याचा उद्धार क्षणोक्षणी केला जातो ती मनु नावाच्या एका दिग्विजयी राजांनी लिहिलेली आचार संहिता आहे की माझ्या प्रजाजनांनी कसं वागावं, कसं राहावं, त्याच्यासाठीचे यम आणि नियम ठरवून दिलेलं पुस्तक म्हणजे मनु संहिता, जे स्वतंत्र भारताने केलं. की भारतातल्या नागरिकांना कोणते हक्क दिलेले आहेत आणि नागरिक म्हणून त्यांच्यासाठी काय कर्तव्य योजलेली आहेत, ज्याला आपण संविधान असं म्हणतो. त्याला मनु संहिता असं म्हणतो. तर हा जो मनु स्वयंभू मनु, ज्याच्यासाठी भगवंतांनी पहिला अवतार घेतला, म्हणजे आत्ताच्या आपल्या ह्या चतुर्युगामधला पहिला अवतार. मी चतुर्युग म्हटलंय ना. चतुर्युगातला पहिला अवतार म्हणजे मत्स्यावतार. त्याची कथा अशी सांगितली जाते की अंबरीश नावाचा राजा होता, जोच महाप्रलयानंतर पुढे मनु नावाने विख्यात झाला आणि त्या मनुचे आपण वंशज म्हणून आपण मानव म्हणून ओळखले जातो. मनुचे वंशज. त्याच्या पत्नीचं नाव काय आहे तर शतरूपा, जी शेकडो रूप घेऊ शकते ती. मग मनु आणि शतरूपा ही पण प्रतीकच असायला हवी. मनु म्हणजे कोण? आपण, हा जीवात्मा. आणि शतरूपा म्हणजे हा देव. आपलं अध्यात्मशास्त्र असं सांगतं की आत्मा अनादि अनंत आहे. एकच आत्मा. बघा गीतेमध्ये असं म्हणलंय की वासांसी जीर्णानी यथा विहाय. वस्त्र जुनं झाल्यानंतर जसं आपण टाकून देतो आणि नवीन परिधान करतो, त्याप्रमाणे आत्मा एक शरीररूपी वस्त्र जीर्ण झाल्यानंतर त्याचा त्याग करतो आणि नवीन शरीररूपी वस्त्र पांघरतो. ते सातत्याने नवीन येणारी देवरूपी वस्त्र म्हणजे ती शतरूपा. आणि तो आत्मा म्हणजे मनु. त्या आत्मा आणि ह्या देहाची 5 अपत्य सांगितलेली आहे. ही जी कथा सांगायला व्यासांनी आरंभ केलेला आहे, त्याच्यामध्ये ते सगळ्यात पहिल्यांदा सांगतात की ह्या अंबरीश राजासाठी भगवंतांनी मत्स्यावतार घेतला. ते मत्स्य होऊन समुद्रामध्ये नदीमध्ये गेलेले होते आणि राजांनी अर्घ्य देण्यासाठी म्हणून उंजळीत पाणी उचललं तर त्याच्यात एक छोटंसं माशाचं पिल्लू आणि त्याला ते खाली सोडून देणार अंबरीशी. तेव्हा तो मत्स्य मानववाणीने बोलायला लागला आणि म्हणला, हे राजन, मी तुला शरण आहे आणि शरणागताला मारणं हा तुझा धर्म नाही, तू क्षत्रिय आहेस. तर मी तुला शरणागत असताना माझ्या जीविताचं रक्षण करणं हा तुझा धर्म आहे. तू मला आत्ता सोडशील तर मला मोठे मासे खाऊन टाकतील आणि म्हणून माझं रक्षण कर. अंबरीशांनी त्याला स्वतःच्या कमंडलूमध्ये ठेवले. तिथून राजवाड्यात येईपर्यंत तो मत्स्याने अख्खा कमंडलू भरून टाकलेला होता. तिथून त्यांनी त्याला एका छोट्या घंगाळ्यामध्ये काढलं. घंगाळ्यापासून क्रमशः नदी व्यापेल एवढा तो मासा मोठा 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 होत गेला. तेव्हा मात्र अंबरीशी थक्क झाले. ते म्हणजे तुम्ही सामान्य नक्कीच नाही. तुम्ही मत्स्याच्या रूपामध्ये आलेले नसे नारायण आहात, खात्री आहे माझी. आणि अर्ध मत्स्य अर्ध नारायण रूपामध्ये नारायणांनी अंबरीशाला दर्शन दिलं आणि सांगितलं की हो अंबरीशा,
प्रलय काळ जवळ आलेला आहे आणि ही संपूर्ण जीवसृष्टी आता लयाला जाईल, पण सप्तर्षी सकट तो एक नौका सिद्ध कर. त्या सप्तर्षी सकट तू इथली वनस्पतींची बीज घे, इथले ज्ञान ग्रंथ घे, जे पुढच्या काळामध्ये मनुष्य लोकांचं पुन्हा एकदा व्यवस्थापन करण्यासाठी तुला उपयोगाला येतील. भली मोठी नौका तयार कर आणि पाणीच पाणी होईल, समुद्रात जाण्याची गरजच नाही. अख्खी पृथ्वीच पाण्याने व्यापणार आहे. तू नौकेमध्ये सिद्ध राहा आणि त्या नौकेला वाहण्यासाठी मी माझ्या पृष्ठभागावरती नौका घेईन आणि तुम्हाला हा प्रलय संपेपर्यंत ही नौका मी बुडू देणार नाही. आता पुन्हा हे सगळं सुरू होते की ज्ञानाची बीज काय, हे सप्तर्षी काय, ती भली मोठी नौका काय. ती नौका म्हणजे आपलं हे आयुष्य. बघा, या नौकेचा संदर्भ ह्या मधुरा भक्ती संप्रदायामध्ये अनेक संत वापरतात. प्रत्येकाचा कालखंड वेगळा आहे, प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे. मीराबाई त्यांच्या प्रसिद्ध अभंगामध्ये असं लिहितात, पायोजी मेने श्याम रत्न धन पायो. त्याच्यात सगळ्यात शेवटच्या कडव्यात मीराबाई असं लिहितात, सतती नाव खेवटिया सतगुरु कृपा कर अपनायो. हे सद्गुरु, माझ्या या जीवनरूपी नौकेला पहिलं तीरावरती नेणारे कोणी असाल तर ते आपण आहात. मी सर्वस्वामी शरण आहे. शरणागत भाव महत्वाचा. तो शरणागत भाव जर का असेल तर भगवंत तुमच्यासाठी मत्स्य पण द्यायला तयार आहे. डार्विनचा सिद्धांत सांगतो की पहिली जीवसृष्टी ही पाण्यामध्ये झाली. त्याच सिद्धांताला लागू आहे, पहिला अवतार हा पाण्यामध्ये घेतला गेला. डार्विन पुढे असं सांगतो की दुसरा जो अवतार आहे ना, हा उभयचर प्राण्यांचा आहे. म्हणजे असे प्राणी जे पाण्यात आणि भूमीवर राहू शकतात. याच्यानंतर घेतलाय अवतार कूर्मावतार. कूर्मावताराची कथा मी सांगितली नंतर. त्याच्यानंतर घेतलाय तो आहे वराह अवतार, की ज्याची कथा मला आता प्रदर्शनाने सांगायची. हे मत्स्य आणि कूर्म हे अवतार घडून गेले. हा अंबरीशी पुढे स्वयंभू मनु नावाने ओळखला जायला लागला. त्याची पत्नी म्हणजे शतरूपा, तिच्या बरोबर सप्तर्षी आणि जी काही साधू जनमंडळी भगवंतांनी सांगितलेली होती त्यांना बरोबर घेऊन या मनुनी या सृष्टीचा प्रपंच पुन्हा एकदा मांडला. पुन्हा नव्याने समाज सुरू केला. हा प्रलय काळ म्हणजे विस्कळीत झालेला समाज. आमटीमध्ये पाणी जास्त झालं, आपण काय म्हणतो, पाणचट झाली. प्रलय काळामध्ये काय होतं, सगळी सृष्टी पाणीमय होऊन जाते. एखाद्या गोष्टीमध्ये जर का आपण असं आपल्याला म्हणायचं असेल, मुख्य कंटेंट कमीच आहे, पाणी घालून वाढवलंय. मग ते चित्रपटाचं कथानक असेल, नाहीतर पुस्तक असेल, कुठलीही गोष्ट जास्तच पाणी घालतंय. आजकाल दुधात पण घालतात, ती गोष्ट वेगळी. तर थोडक्यात काय, जी गोष्ट वाढवायची असते आणि त्याच्यातला रस हा भाग कमी करायचा असतो, तेव्हा पाण्याची योजना केली जाते. या सृष्टीमधला रस निष्पत्तीचा भाग जेव्हा कमी कमी व्हायला लागतो तेव्हा प्रलय काळ उद्भवतो. आणि ह्या प्रलय काळातून तरुण जाण्यासाठी पुन्हा एकदा सतच्या पंथावरती आणण्याची गरज असते. आणि म्हणून भगवंत मत्स्यावतार घेतात. पृथ्वी रसातळाला बुडालेली होती म्हणे. आता हा रसातळ कुठे आला? आजच्या आपल्या खगोलशास्त्राप्रमाणे पृथ्वीच अंतरिक्षामध्ये आलंतरी आहे. मग अंतरिक्षाच्या खाली पाताळ लोक म्हणावा आणि अंतरिक्षाच्या वर स्वर्गलोक म्हणावा, तर खाली आणि वर हे नेमकं कुठून बरं बघायचं? जे नारदांनी कंसाला सांगितलं, पहिलीकडून शेवटीकडे 1 ते 8 का शेवटाकडून पहिलीकडे 1 ते 8? म्हणजे मी जर स्वर्गलोकातच असेल तर भूलोकच माझ्या खाली आहे आणि मी जर पाताळ लोकातच असेल तर भूलोकच माझ्या वरती आहे, आपल्या संकल्पनेप्रमाणे. मग स्वर्गवरती आणि पाताळ खालती ही काय बरं कल्पना आहे? पृथ्वीचे 2 टोक, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, त्याला अनुक्रमे स्वर्गलोक आणि पाताळ लोक असं म्हणलेलं आहे. पृथ्वी आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण सगळेजण भूगोल शिकलेलो आहोत. पृथ्वी ही अशी कल्लेली, असा गोल गरगरीत चेंडू सारखी पृथ्वी नाहीच, ती अशी कल्लेली आहे
ती स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती पण फिरते आहे. आणि ह्या संपूर्ण क्रियेला आपण पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतो आणि स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असं म्हणतो. ह्याच भौगोलिक संकल्पना वापरून महर्षी व्यास असं सांगतात की एक सृष्टीची स्वर्गाकडची बाजू आहे, जिथून तुम्हाला अवकाश अंतरिक्ष सगळं सगळं दिसतं, आणि एक बाजू अशी आहे की जिथून तुम्हाला सगळी सृष्टीची डार्क साईड, अंधारी बाजू दिसते. परिवर्तन आहे ना. असं होऊ शकत नाही की पृथ्वीवरती 24 तास सूर्योदयच आहे. कुठल्या तरी एका ध्रुवावरती सूर्योदय असतो तेव्हा दुसऱ्या ध्रुवावरती रात्र असावीच लागते. पृथ्वी जर समांतर रेषेसारखी असती तरी सुद्धा एक टोक उजेडात असताना दुसरं टोक अंधारातच असलं असतं. पृथ्वी गोल आहे आणि ते दोन पोल, दोन ध्रुव असे तिरके. सूर्य इथे असेल तर ही बाजू प्रकाशमान आहे आणि म्हणून तो स्वर्गलोक, स्वर्ग आणि पाताळ या कन्सेप्ट सतत बदलतात. पृथ्वीची दिशा बदलली की स्वर्ग पण त्याची जागा बदलतो. आणि पृथ्वी रसातळाला गेलेली होती म्हणजे पृथ्वी दक्षिण ध्रुवाकडे जास्त झुकलेली होती. त्याचा दुसरा अर्थ असाही निघू शकतो की दक्षिण ध्रुवाकडे मनुष्य वस्ती जास्त प्रमाणामध्ये होती आणि तिथून नॉर्थ पोल, उत्तर ध्रुवाकडे हा स्वयंभू म्हणून हे पायोनियर्स असते की जे पहिल्यांदा दक्षिण ध्रुव सोडून उत्तर ध्रुवाच्या दिशेने आले असतील आणि या लोकांना स्वर्गाचं आकलन झालं असेल. त्यांना दिशा दाखवण्यासाठी कोणीतरी असणार, तो म्हणजे वराह होता. वराहांनी म्हणे रसातळाला गेलेली पृथ्वी नाकाच्या शिंगावरती तोलून भरून बाहेर काढलेली होती. ते स्थान आजही मूळ स्थान नावाने ओळखलं जातं. ते स्थान आजच्या पाकिस्तानमध्ये आहे आणि आज आपण त्याला मुलतान असं म्हणतो. तिथे वराहाचं मंदिर आजही आहे. मूलतान अपभ्रष्ट रूप आहे मूळ स्थान या शब्दाचं. तिथे हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्षाची राजधानी त्याही काळामध्ये होती. आजही काळात परिस्थिती फारशी वेगळी. आणि तसं बघायला गेलं तर हिरण्याक्ष कोण आहे? हिरण्य म्हणजे सोनं, ज्याची नजर अखंडपणे सोन्यावर आहे. सोनं काय आहे? काल मी सांगितलं होतं, परीक्षितांनी कलीला ज्या 5 गोष्टींमध्ये राहण्याची अनुमती दिलेली आहे त्याच्यातली एक गोष्ट आहे सोनं. म्हणजे थोडक्यात कलियुगाला अत्यावश्यक किंवा पोषक असलेल्या गोष्टींवरती ज्याची नजर आहे तो हिरण्याक्ष. अक्ष म्हणजे डोळा. त्याच्यामध्ये स्वार्थ आला, अहंकार आला, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या दुष्प्रवृत्ती आल्या, त्याच्यामध्ये हे षड्रिपू आले. कश्यप आणि दिती यांची ही आपत्ती आहे, हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष. कश्यपांना पहिले प्रजापती असं म्हणलंय आधीच्या मन्वंतरातले. नंतरच्या या मन्वंतरातला प्रजापती दक्ष आहे. या कश्यप आणि दिती यांच्या पुत्रांना दैत्य म्हणतात. कश्यप आणि कद्रू यांच्या मुलांना सर्प किंवा नाग असं म्हणतात. कश्यप आणि विनिता यांच्या पुत्रांना गरुड किंवा म्हणजे पक्षी योनी ही सगळी तिच्यातून जन्माला आली. आणि कश्यप आणि आदिती यांच्या पुत्रांना आदित्य किंवा देवगण असं म्हटलं जातं. आणि म्हणून देवमाता ही आदिती आहे आणि दैत्य माता ही दिती आहे. दितीचे पुत्र म्हणून ते दैत्य, अदितीचे पुत्र म्हणून त्या आदित्य. सगळ्यांचे पिता एकच आहेत, कश्यप. ही दिती जी खरं तर अत्यंत सद्विचारी आहे, त्याच्याशिवाय महर्षी कश्यप तिच्याशी विवाह करतील का? पण बुद्धी कशी भ्रष्ट करते बघा. ही एका संध्याकाळी ज्या वेळेला कश्यप मुनी सायं संध्येसाठी तयार आहेत, ती कामातूर होऊन ऋषींपाशी आली आहे आणि ती म्हणते की मला अपत्य प्राप्तीची इच्छा आहे. आणि ऋषी म्हणतात की देवी ही वेळ त्याच्यासाठी योग्य नाही. ही वेळ मी सूर्यनारायणांसाठी राखून ठेवलेली आहे. तू स्वतः बुद्धीने भ्रष्ट झालेली आहेस आणि माझ्याही बुद्धीला आता भ्रष्ट करू नकोस. पण जो मी मगाशी सांगितला तो दुसरा मोह, कश्यपांसारखे ऋषी त्याच्यातून सुटले नाही. तुमच्या आमच्यासारख्यांची काय करता? कश्यप पण दितीच्या आग्रहाला बळी पडले आणि आकाशवाणी झाली की तुझ्या पोटी 2 भयानक राक्षस दैत्य जन्माला येतील. दिती घाबरली.
आणि तिने भगवंताकडे प्रार्थना केली की पुत्र जाऊ दे, निदान पौत्र तरी भगवत भक्त जन्माला येऊ दे. आणि त्या दितीच्या उश्रापाचं फळ आहे की धाकटा पुत्र हिरण्यकश्यपू याच्या पोटी प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आलाय. हे दिती पुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू आता ते कश्यपाचे पुत्र आहेत ना, मूळ दोन्हीकडचे येणार ना. अत्यंत तपस्वी आहेत. दैत्यांचं मला कौतुक वाटतं, ते तपश्चर्या करतात, निष्ठेने करतात आणि हवं ते वरदान मागून घेतात. आणि मग पुढे अहंकाराचा स्पर्श होतो आणि त्या बळावरती ते प्रबल होतात, पापाचरणाला उपयुक्त होतात आणि मग त्यांना संपवण्यासाठी भगवंताला अवतारी घ्यावे लागतात. तर असं हे कामवासनेचं किंवा ह्या सगळ्या विषय सुखांचं प्राबल्य जेव्हा दिती म्हणजे बुद्धीमध्ये वाढतं, तेव्हा कश्यप म्हणजे जो सगळे ताप शमवणारा जीवात्मा असतो तो भ्रष्ट होतो आणि जन्माला येणारी जी संतती आहे ती या कलीच्या सगळ्या मूळ उद्दिष्टांवरती नजर ठेवूनच जन्माला येते. ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. आणि जेव्हा त्या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म झाला तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं. हिरण्याक्षाने मागितलं की मला माणसाकडून मृत्यूच नको. त्याला असं वाटत होतं की इतर सगळे प्राणी पिढी क्षुद्र आहेत आपल्या समोर, एक मनुष्य सोडल्यास आपण अमरत्वच घेऊया. हिरण्यकश्यपू थोडा हुशार आहे. त्यांनी वरदान मागितलंय आणि फार डोकं चालवून मागितलंय. ना सकाळी ना रात्री, ना घरात ना घराबाहेर, ना शस्त्रांनी ना अस्त्रांनी, ना मनुष्याकडून ना प्राण्याकडून मला मृत्यू येऊ नये. पुन्हा सांगते, भगवंतांनी गीतेच्या दुसऱ्याच अध्यायात सांगितलंय, जातस्य हि ध्रुवो मृत्यू. जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. एवढ्या सगळ्या अडचणींमधून पण भगवंतांनी मार्ग काढला. सकाळी नाही, रात्री नाही, संध्याकाळची वेळ झाली. घरात नाही, घराबाहेर नाही, उंबरठ्यावरती त्याला स्थान दिलं. जमिनीवर नाही, अंतरिक्षात नाही, स्वतःच्या मांडीवरती सोपवलं. ना शस्त्रांनी ना अस्त्रांनी, स्वतःच्या नखांनी त्याला फाडलं आणि संपवलं. विचार करा, जेव्हा फक्त आणि फक्त अहंकार बळावतो तेव्हा त्यांना संपवण्यासाठी एक अवतार पुरेसा होतो. पण काम आणि त्याच्या बरोबर येणारे हे षड्रिपू यांना संपवण्यासाठी मात्र भगवंतांना 2 अवतार घ्यावे लागले, वराह आणि नृसिंह. बाकी रामावतारामध्ये रावण आणि कुंभकर्ण एकाच अवतारामध्ये संपून टाकले. कृष्णावतारामध्ये कंस आणि वक्रदंत एकाच अवतारात संपून टाकले. जय विजयांना 3 जन्माचा उशाप होता ना, हा पहिला जन्म आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा. पण कामवासना, विषयांधता आणि त्याच्याबरोबर येणारा अहंकार एवढे सगळे दुर्गुण संपवायचे तर स्वतः भगवंतांना 2दा अवतार घ्यावा लागला. आपण अतिच सामान्य जीव. एका जन्मात एवढं सगळं भेटणं शक्य नाहीये आणि म्हणून आपण आपल्याकडनं होता होईल तो प्रयत्न करावा. नामदेवांनी किती छान दिले बघा, अहंकाराचा वारा न नको राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांचे. तुकोबाराय लिहितात, माझी या मीपणावरील पडो पाषाण, जळो हे भूषण नाम माझे. असं तुकोबाच देऊ शकतात, आपण नाही. कारण आपला सगळा जीव त्या नावातच अडकलेला ना. स्टीलच्या चमच्यावरती पण आपले नाव बोलून घेणारे आपण. माझे जळो हे भूषण नाम माझे शक्यच नाही. आपला सगळा जीव तिथेच अडकलेला. ह्याच सनत कुमारांनी सांगितलेल्या भागवतामध्ये एक सुंदर दृष्टांत आलाय. पुण्या एका नगरीमध्ये एक व्यापारी होता आणि तो अत्यंत कंजूस होता आणि अगदी तो मरणासन्न झालेला होता. त्याला 4 पुत्र होते आणि त्या 4ही पुत्रांपैकी त्यांनी एकालाही सांगितलेलं नव्हतं की मी गुप्त धन ठेवले कुठे. मरणासन्न वडील झालेले होते, शेवटच्या घटका मोजत होते आणि त्यांचं लक्ष बाहेर दाराकडे गेलं. दाराकडे गेल्यानंतर ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करायला लागले. 4ही मुलांच्या मनात पुन्हा एकदा लालसा झाली की चला शेवटच्या क्षणी तरी काहीतरी बोलतायत वडील, नक्की गुप्त धन कुठे ठेवले सांगतील. वैद्यांना पाचारण केलं. त्यांनी सांगितलं की काहीतरी मात्रा द्या, आमच्या वडिलांना बोलतं करा, शेवटच्या क्षणी
वैद्यांनी मात्रा दिली, त्याला 5,000 रुपये खर्च सांगितला. 4 मुलांनी मिळून 5,000 खर्च केले. वडील बोलायला लागले आणि काय बोलले तर ते वासरू ती केरसुणी खातंय, ती उचला. सगळे माझ्या भोवती कोंडाळं बोलून उभं राहू नका. असंच वागत राहिला तर हे स्थावर जंगम माझ्या मागे असंच नाहीसं होऊन जाईल. मुलांनी कपाळाला हात लावला. 5,000 रुपये खर्च करून वडिलांनी काय सांगितलं तर म्हणे केरसुणी वाचवा, कारण वडिलांचा जीव त्या केरसुणीत अडकलेला. तसं आपली सगळी आसक्ती ही आपल्या अहंभोवतीच फिरत असते. म्हणून आपण संत महात्मे नाही होऊ शकत. नामदेवरायांनी मागणं तर मागितलं, तुकोबाराय थोडेसे पुढच्या काळातले ते थेटच म्हणतात, माझी या मीपणावरील पडो पाषाण, चढोके भूषण नाम माझे. आधी निवृत्त व्हावं लागतं तर प्रवृत्तीवरती विजय मिळवता येतो. बघा तुम्ही, जेव्हा अहंकार संपतो, ब्रह्मसूत्र असं सांगतं, वैशाखिक दर्शन असं सांगतं की ज्याला ब्रह्मतत्वाचं ज्ञान झालं, त्याचं मी आणि तू हे संपून जातं. आमच्या चोखोबांच्या पत्नी सोयराबाई जातीने महार आहेत बरं, आणि त्या काय सांगतायत, तसं म्हणायला गेलं तर लौकिक जगाच्या दृष्टीने त्या अज्ञानी आहेत. 12व्या शतकात महार समाजात जन्मलेली एक कन्या, जिला शिक्षणाचा दुरून दुरून पण अधिकार नाही, ती स्त्री किती सहजपणाने लिहून जाते, मी तू पण गेले वाया, कागदा पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला. असा अवघा रंग जेव्हा एक होऊन जातो तेव्हा तिथे भक्तीचा संपूर्ण आविष्कार होतो. आणि महर्षी व्यास सांगतायत की ही कथा जेव्हा सुरू होते तेव्हा तिथे नेमका भक्तीचाच अभाव होता. दितीने कामातूर होऊन कश्यपांकडे पुत्रांची मागणी केली आणि जी संतती जन्माला आली ती अर्थातच दैत्य, धनु अशा प्रकारची ही संतती होती. असुर म्हणजे असुषु रमन्ते इति असुरः, असुर म्हणजे प्राण, जे भोग विलासामध्ये रमतात ते असुर. महिषासुर, महिष रेडा, जे रेड्याच्या कातडीचे असतात ना ते आपल्यातच आहेत, ते बाहेर नका शोधायला जाऊ, आपल्यातच आहेत आणि अजूनही आहेत, कलियुगातही आहेत. ती कथा एकदा संपत नाही आणि म्हणून दरवर्षी नवरात्राचं प्रयोजन का, कारण आपल्यातला महिष संपवायचा. देवीला म्हणे अजबळी प्रिय, अज म्हणजे बकरा, जो सतत मैं 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 करतो हिंदीतला, तोच तो अहंकार. जो चांगदेवांना पण ज्ञानदेवांनी सांगितलं होतं की तुम्हाला मी ती चांगदेव 65चा अर्थ सांगीन, पण आधी एक बळी द्या. चांगदेवांना वाटत होतं 14,000 शिष्य आहेत माझे, कुणी पण एक बळी जायला तयार होईल. एका रात्रीत सगळे 14,000 गायब, कोणीच बळी पिढी जायला तयार नव्हतं. चांगदेव खिन्न मनाने आले, कुटीत आले आणि म्हणले की गुरुवर बळी जायला कुणी तयार नाही, मी स्वतःच बळी जातो, पुढच्या जन्मात मात्र अर्थ सांगतात. 14 वर्षाची मुक्ता हसते, ती म्हणते व्यर्थ रे तुझं आयुष्य चांगल्या, 14 वर्ष जगलास हे काहीच नाही रे वाटलं तुझं. ज्ञानदादांनी बळी मागितला तो तुझ्यातल्या अहंकाराचा, जो बळी तू आज दिलायस. अहंकार म्हणजे फक्त बुद्धीचा अहंकार नाही, तिथे देहाचा सुद्धा अहंकार येतो. समाजात वावरताना मी पुरुष आहे याचा अहंकार, समाजात वावरताना मी स्त्री आहे याचा अहंकार, हाही अहंकार जेव्हा वळून पडतो तो खरा विरक्त. एक कथा ह्याच भागवतामध्ये आलेली आहे, जी अर्थात समकालीन मुनींनी सांगितली. शुकदेव स्वतःविषयीच कसं सांगतील, विरक्तांचा हा स्वभाव नाही, स्वतःच्या तोंडाने स्वतःची यशकीर्ती सांगायची. तर शुकदेव हे ही कथा सांगत नाहीत, पण समकालीन मुनी ही कथा सांगतात. एकदा नारद आणि महर्षी शुकदेव यांच्यामध्ये आजच्या भाषेत सांगायचं तर भेट लागली की आपल्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्मचारी किंवा विरक्त कोण. परीक्षा कशी बघायची, कोणतरी परीक्षक पाहिजे की नाही, स्पर्धा झाली म्हणल्यावर. तो परीक्षक कोण, तर म्हणे आपण जनक राजाकडे जाऊया, कारण ते राजर्षी राजा असून ऋषितुल्य जीवन जगणारे. जनकाच्या दरबारामध्ये आले, राजा जनक गोंधळून गेले. ते म्हणले हे अवघड आहे, हे देवर्षी आहेत, हे महर्षी आहेत, कसं सांगणार, तुम्ही दोघंही श्रेष्ठ आहात. दोन्ही स्पर्धक खट्टाला भेटले
आणि ती म्हणते की आता इथे राजसभेमध्ये एक शृंगारलेला झुला आणि झोपाळा आणा. महाराणींची आज्ञा म्हणल्यावर पुढच्या काही क्षणात तिथे एक शृंगारलेला झोपाळा आणून ठेवला. तिने सांगितलं की दोघं दोन कडेला बसा. लोक स्तब्ध होऊन बघत होते की ते झोपाळ्यावर बसून कसं काय ठरवणार कोण खरा विरोध आहे आणि काय आहे ते. आणि राणी सुनयना आतमध्ये गेली आणि अत्यंत साज शृंगारांनी स्वतःचं रूप आणखी विलोभनीय बनवून पुन्हा त्या राजमंदिरामध्ये प्रकटली. राणी सुनयना त्या दोघांच्या मध्ये जाऊन बसली आणि अचानक नारद ऋषींची विणेवरची बोटं थबकली. शांतम पापम. देवर्षी म्हणतात की मी तर बालब्रह्मचारी, एका स्त्रीचा इतक्या जवळून स्पर्श मला झाला, हे चुकलं. राणी सुनयना हसली. तिने डावीकडे बघितलं. डावीकडे शुकदेव मात्र तसेच शांत बसलेले होते. त्यांना याचं भानही नव्हतं की आपल्या शेजारी येऊन बसली आहे ती कोणी स्त्री आहे किंवा पुरुष आहे, ती राणी आहे किंवा आणखी कोणी आहे. आणि राणी सुनयनाने निकाल दिला की महर्षी शुकदेव हेच खरे विरक्त. कर्दम मुनी म्हणतात की मी अशा तऱ्हेने सर्वार्थाने विरक्त आहे आणि म्हणून मला ह्या विवाहाकडून कुठलीही कामिक अपेक्षा नाही. शास्त्रानुसार पत्नी अनेक प्रकारच्या असतात. कोणी सौंदर्याला भरवून आणलेले असतात, कोणी राज्य विस्तारासाठी सामोपचाराची बोलणी म्हणून आणलेले असतात, कोणी जिंकून आणलेले असतात, कोणी पळवून आणलेले असतात. शास्त्राला अशा पत्नी संपत नाही. त्यांना धार्मिक कार्यात शेजारी बसण्याचा अधिकार नाही. शास्त्राने केवळ आणि केवळ हा अधिकार प्रथम पत्नीसाठी राखलेला आहे. कलियुगात प्रश्नच नाही. आपल्याकडे नियमच आहे की एक आणि एकच. त्यामुळे कामिका पत्नीची सध्या काही चलतीच नाही, बंदच आहे. असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त धर्मपत्नी. देवाहुती सांगते की मी तुमची धर्मपत्नी आहे आज ह्या क्षणापासून. तर धर्मपत्नी म्हणून माझे पण काही अधिकार आहेत आणि पतीपासून धर्मपुत्राची इच्छा ठेवणं हे पत्नीच्या अधिकारात येतं. किंबहुना ते पत्नीचं कर्तव्य आहे, कारण त्यांनी कुलवंश अखंड राहतो आणि कुलवंश हा फक्त आपल्या मुलासाठी नसून संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी असतो. सावरकर एका पत्रामध्ये लिहितात, थोरल्या बहिणी येसूबाईंना पत्र पाठवलंय आणि त्याच्यामध्ये ते असं लिहितात की हे आमचं कुलवंश धन्य आहे का, कारण आम्ही निर्वंश होऊनही अखंड वंश राहणार. कारण आमचा वंश हा फक्त सावरकर ह्या आडनावापुरता सीमित नाहीच. आमचा वंश म्हणजे राष्ट्रनिष्ठेचा, आमचा वंश म्हणजे देशभक्तीचा, आमचा वंश म्हणजे निस्वार्थ भावाने सेवा करणाऱ्यांचा, निर्वंश होऊनही ठरेल अखंड वंश. की ते ठरो अथवा न ठरो, परंतु हे मातृरूप आम्ही असो परिपूर्ण हेतू. आणि देवाहुती हेच सांगते की ह्या मातृभूमीच्या उद्धारासाठी मला एका धर्मपुत्राची अपेक्षा आहे. ऋषीवर तुमच्याकडून राहील. त्या एका अपत्याची मला प्राप्ती झाली, एका धर्मपुत्राची प्राप्ती मला झाली की तुम्ही खुशाल संन्यास घ्या, मी तुमच्या मार्गात आडवी येणार नाही. भगवंताची इच्छा मात्र काहीतरी वेगळी आहे. कर्दम आणि देवाहुतीला प्रथम 9 कन्याच झाल्या. ह्या 9 कन्या म्हणजे या नवविधा प्रकारच्या भक्ती. त्या क्रमशः आपण पुढे बघू. आणि मग अपत्यांमध्ये एकूण 10वे, पण पुत्रांमध्ये प्रथम म्हणून धर्मपुत्र असलेले महर्षी कपिल, जे प्रत्यक्ष भगवंतांचे अवतार होते. कपिल महर्षी जन्माला आले आणि देवाहुतींनी कर्दमांना आठवण करून दिली की तुम्हाला संन्यास घ्यायचा होता ना, लक्षात आहे ना, विवाहाच्या वेळी तुम्ही सांगितलं होतं. आणि कर्दम म्हणतात की हो घ्यायचा तर होता, पण आता ह्या 9 कन्यांचं काय, त्यांची चिंता आहे आता मला. कपिल मुनी आई वडिलांना शिकवतात ना. कपिल मुनी कर्दमांना सांगतात की अहो त्याच भगवंताच्या भरोशावरती लग्न केलं, त्याच भगवंताच्या भरोशावरती या 9 मुली जन्माला लागल्या आहेत ना, तो बघेल ना त्यांचं काय. तुम्ही जा, शुभास्ते पथाना संतु. तुम्ही निघा, तुमच्या आत्मोद्धाराचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा झालेला आहे. धर्मपुत्राची प्राप्ती मातेला झालेली आहे, मातेची इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. त्या 9 कन्यांची काळजी करू नका, त्या आधीच प्रभू चरणांशी वाहिलेल्या आहेत आणि ते
त्यांची काळजी घेण्यासाठी मी आहे. हे कपिल कोण आहेत? तर स्वतः ज्ञान आहे. भक्तीची काळजी घेण्यासाठी त्यांचा 10वा भाऊ म्हणजे ज्ञान आहे. आणि जर ज्ञानाशिवाय मी नवविधा भक्ती करायला गेलो तर ती अपूर्ण आहे. आणि फक्त भक्ती करून ज्ञानच मिळवलं नाही तरीही ती भक्ती अपूर्ण आहे. तर सगळ्या इंद्रियांचं दमन करून, सगळ्या इच्छा वासनांचं दमन करून शुद्ध झालेली भक्ती आहुती म्हणून भगवंताच्या चरणी अर्पण केली की जी जन्माला येते ती मुक्ती म्हणजेच विरक्ती. तर ही विरक्तीची कथा सांगताना महर्षी व्यास असं म्हणतात की ही सृष्टीच्या आरंभाची कथा आहे. का? कारण ही स्वयंभू मनु आणि शतरूपापासून सुरू झालेली संततीची कथा, याच्यातला एकही भाग तुम्हाला काम वासनेने भरलेला दिसणार नाही. ना शतरूपा आणि मनु, ना पुढे कर्दम आणि देवाहुती, तो भाग तिकडे हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष, कश्यप आणि दितीमध्ये. आणि हा फरक आहे असुरी आणि दैवी शक्तींमधला. असुर जे भोग विलासामध्ये रमतात ते असुर, आणि सुर जे भोग विलासांमध्ये रमण्यासाठी आवश्यक ती सगळी साधन सामुग्री हाताशी असतानाही तिकडे हेतू पुरस्सर दुर्लक्ष करून स्वतःला प्रभू चरणांशी रमवतात ते सगळे सुर देव. आता स्वर्गामध्ये आपण असंही म्हणतो की सगळी स्वर्ग सुख मिळतील, नरकात कोणाला सुख मिळाले असं अजून तरी ऐकिवात नाही. सुख म्हणलं की ते स्वर्गातच मिळतं. सगळी सुख मिळत असून देवगण भगवंताचं स्मरण सोडत नाहीत आणि यातना मिळत असूनही असुरगण भगवत भक्तीकडे वळत नाही. हीच दैवलीला. हा प्रवास आपल्या आत्मोद्धाराचा आहे. आपण मानव आहोत. मानवाकडून देवत्वाकडे जाण्यासाठी, नराकडून नारायणाकडे जाण्यासाठी काही गुणांची आवश्यकता आहे. आणि ते गुण 4 प्रकारचे गुण महर्षी व्यास सांगतात. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा. हे 4 सकार जर का लक्षात ठेवले तर नराचा नारायण होऊ शकतो. थोडासा संयम, थोडासा पेशन्स, सदाचार, नीतिमत्तेला धरून केलेलं वर्तन, स्नेह, सगळ्या भूतमात्रांवरती प्रेम करावं. माऊली म्हणतात भूता परस्परे जडो मित्र जीवांचे. त्या भूतमात्रांमध्ये 84 लक्ष योनींमध्ये आम्हाला प्रेम करता येऊ दे. प्रेम करण्यासाठी आम्हाला अमुकच एक माणूस समोर पाहिजे इतका क्षुद्र आणि छोटासा विचार कशाला करा. जो समोर येईल त्याच्यावरती आम्ही प्रेम करू शकतो. आणि त्याच्या जोडीने येणारी सेवा. जर एखादं कार्य करताना सेवाभाव प्रधान असेल तर त्या सेवेला अर्थ आहे. नाहीतर ती म्हणजे म्हणतात सेवा आणि ती दानमुक्तीने वसूल करतात, त्याला सेवा म्हणत नाही. जेव्हा साधकाची लक्षणं सांगताना महर्षी व्यास असं म्हणतात की साधक कोण? ज्याला भगवंताच्या दर्शनाची सुद्धा इच्छा नाही तो खरा साधक. कारण तो आत्मतृप्तीसाठी साधना करत असतो. त्याच्यासाठी भगवंताने धावत यावं एवढी सुद्धा त्याची अपेक्षा नसते. मी आज पाडगावकरांच्या एका कवितेने शेवट करते. पाडगावकरांचं दर्शन नावाची एक फार सुंदर कविता आहे. आणि त्या कवितेमध्ये पाडगावकर असं म्हणतात की मी कधीच नाही म्हणले की तू देवच दर्शन. होत्या लाटा उधळीत आपली फेनील कविता, फुला फुलातून इथल्या अखंड उमलत होती नवता. वारे होते वाहत, तारे होते चमकत, पाखडीवरी ही गुच्छ फुलांचे होते लगडत. मी कसे शोधू रे वेड्यापरी तुलाच टाकून, मी कधीच नाही म्हणले की तू देवच दर्शन. हेलावे जनसागर माझ्या अवती भवती, खरे सांग ही नाना रूपे तुझीच नव्हती. मना मनातून त्यांच्या होती तुझी चेतना, कर्मा कर्मातून होती तुझी प्रेरणा. ते कसे शोधू मी वेड्या परी रे तुलाच टाकून, मी कधीच नाही म्हणले की तू देवच दर्शन. पाडगावकर तत्वज्ञ. व्यासांनी मांडलेला हाच तत्वज्ञानाचा गाभा, हा आजच्या निरूपणाचा सिद्धांत एकोहम बहुस्याम. मी एक असून माझे अनंत रूप आहेत. पाडगावकरांनी किती सुंदर प्रकारे आपल्याला सांगितलं. वाहणारा वारा, समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा, काटेरी वाघ
अवघ्या नागनाथाला, तेव्हा आधी नामदेवराय गेले होते गुरूंना सांगायला की ते पाय हलवा, खाली पिंड आहे. गुरूंचं वाक्य फार छान आहे विसोबा केसरांचं. ते म्हणतात, नामदेवा असं करा, जिथे भगवंत नाही तिथे माझे पाय ठेवा. आणि नामदेव फिरतायत 360 अंशामध्ये गुरूंचे पाय ठेवून. जिथे पाय ठेवतायत खाली पिंड तयार होतीये. भगवंत नाही अशी रिकामी जागाच नाही. माऊली किती छान सांगतात, हरी बाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हरी आत आहे, हरी बाहेर आहे, हरीने रितं ठेवलंय अशी कुठली जागाच नाही. हेच ते तत्वज्ञान जे वेदांमधून, वेदांतांमधून, उपनिषदांमधून पुराणांपर्यंत महर्षी व्यास पुन्हा पुन्हा सांगतायत, एकोहम बहुस्याम. मी एक मूळ परब्रह्म परमात्मा, पण त्याला मी मायेचा स्पर्श झाला की भगवंताला ही इच्छा होते की मी हजारो लाखो रूप घ्यावी, वेगवेगळ्या रूपात स्वतःलाच बघावं, आणि नको असतील तेव्हा ती सगळी रूप मिटून टाकावी आणि पुन्हा माझा मी एकटाच होऊन राहावं. हातपंखा असतो, उलगडला की त्याचे अनेक पदर सुट्टे होतात, आणि जेव्हा वारा नको असेल तो मिटून ठेवला की तो एकच एक त्याची घडी दिसते. हाच तो विश्वाचा, संपूर्ण जीवसृष्टीचा आद्य सिद्धांत की एका भगवंतापासून या 84 लक्ष योनी तयार झाल्या, आणि या 84 लक्ष योनी मिटल्या की पुन्हा एकच एक परब्रह्म परमात्मा जो सनातन आहे, जो नित्य आहे. मग ह्या सगळ्यांना धरून ठेवण्यासाठी एक पिन असते त्या पंख्याला, ती म्हणजे ती शक्ती, आदिमाया. काल मी सांगत होते ती श्री. हे सगळे पदर सुट्टे सुट्टे असतील तर त्याचा पंखा नाही होणार. त्याचा पंखा बनवण्यासाठी ती शक्ती, ती श्री, तिचा अधिष्ठान अत्यंत महत्वाचं आहे. तर आज मला वाटतं आपण थांबूया आणि उद्याच्या भागामध्ये आपण पुढचं निरूपण पुन्हा बघूया. कृष्ण